सर्वसाधारण खुल्या गटासाठी निघालेला आहे चिठ्ठी. त्या अनुषंगाने आता शहराच्या अध्यक्षा रोहिणी तळवळकर त्या इच्छुक लोकांच्या किंवा यामध्ये पात्र होणारे संभाव्य नावं पालकमंत्री महोदय किंवा प्रदेशाला पाठवतील याबाबत प्रदेश योग्य निर्णय घेईल. साधारण किती नावं पाठवली जातील, कारण सर्वसाधारण खुल्या गटासाठी कुठल्याला एकंदरीत ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या सगळ्यांचीच नावं शहराध्यक्ष पाठवतील. प्रदेश किंवा विशेषतः पालकमंत्री महोदय आवश्यक ते निकष ह्या निवडीला लावून त्यात काय निकष काय असेल त्याबाबत मी कसं सांगू शकणार नाही. एकंदरीत पक्षाला काय वाटतं, पालकमंत्री महोदयाच्या एकंदरीत शहराचा त्यांचाही अभ्यास मोठा आहे, कोणाला दिलं पाहिजे जास्त तर तेच त्या ठिकाणी पाहू शकतो. शेवटी प्रदेश त्याच्यावरती बैठक कधीपर्यंत होऊ शकते, कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो नाही अद्याप तर याबाबतचं काय सूचना नाही. कदाचित उद्या पालकमंत्री गोरे साहेब सोलापूरला येतील त्यावेळेस यावरती चर्चा होऊ शकते. आता मध्यमध्ये सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले मध्यमध्ये मध्यचा महापौर होईल. पक्षाचा महापौर भाजपचा होईल. सगळेच पक्षाचे सगळेच आपले सगळ्यांचेच पक्षासाठी योगदान आहे. पक्षातला आपला महापौर पार्टी निर्णय घेईल. आता लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का यावेळेस? लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का? इच्छा असणं स्वाभाविक आहे, परंतु एकंदरीत मागचे 5 वर्ष महिलांसाठी होतं. त्याच्यापूर्वी 5 वर्ष महिलांसाठी राहिलेलं आहे. अवनाताई वागसे असतील, शिवंता पवार असतील, नलिनी चंदेले असतील या कालावधीत. आता तरी ओपन आहे म्हणल्यानंतर ओपनचा अर्थ काय तर सगळ्यांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त होणं क्लिअर नाही. पक्षाला जर वाटतं योग्य तर तसाही निर्णय होऊ शकतो, नाही असं म्हणता येणार नाही. कुठे फॅमिली जी आहे सोलापूर महापालिकेचा इतिहास पाहिला तर कुठे फॅमिली जी तो महापौर या ठिकाणी व्हायचा आणि सध्या विनायक कोंडाल, प्रथमेश कुठे या लोकांची नावं पाहिजे. एखादं नाव फॅमिलीमधून पुढे असं नाव पुढे येण्याचं काय कारण नाही. वास्तविकता कालच मी सोशल मीडियावरती किंवा वरिष्ठ नायक माझी भावना कळवली जाईल की कुठल्याही गटातटाचं नाही. माझ्या व्यक्तिगत गट नाही. भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करतो. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब DF बॉस त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने आम्ही असतील पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, सचिन दादा असतील, आम्ही एकंदरीत आम्हाला टीम DF म्हणून काम करणं जास्त आवडतं. दादा ह्यावेळेस म्हणजे ज्या जुन्या चेहरे महापौर म्हणून दिसण्याची शक्यता आहे का नवीन जे आहे ते धक्कातंत्र दिसेल सोलापूरमध्ये? काय पक्षाच्या मनामध्ये आहे ते आता आज मी सांगू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत आजपर्यंतचा कामकाज पाहता काही या ठिकाणी करू शकतो.